आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरीमध्ये 29 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनाच्या निमित्ताने सांकेतिक भाषा दशा आणि दिशा एक चिंतन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात अभिव्यक्तीसाठी सांकेतिक भाषा वापरणाऱ्या मूकबधिर दिव्यांगांनी आणि पालकांनी व्यक्त केल्या त्यांच्या व्यथा आणि शासनाकडे मांडल्या अपेक्षा, ज्यात मुख्यतः सांकेतिक भाषेला भाषेचा दर्जा मिळावा, सांकेतिक भाषेतून शिक्षण घेण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, सर्व परीक्षा चाचण्या या सांकेतिक भाषेतून व्हाव्यात, मूकबधिर दिव्यांगांच्या उपजीविके केंद्रासाठी जागेची मागणी करणे अशा इत्यादींचा यामध्ये समावेश होता। आज या ठिकाणी आपण सगळेजण आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत। मी आस्था सोशल फाउंडेशनच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। शासन दरबारी सांकेतिक भाषेला भाषेचा दर्जा नाही, अजूनही शाळांमध्ये किंवा कॉलेजमध्ये ऐच्छिक भाषा म्हणून इतर भाषा जशा निवडता येतात तशा सांकेतिक भाषा हा पर्याय उपलब्ध नसल्याने ज्यांच्या घरात मूकबधिर दिव्यांग आहे त्या आईला, बहिणीला, भावाला जर काही भाषा शिकायची असेल तर अत्यंत अडचणी निर्माण होतात आणि आपण सगळेजण, मला असं वाटतं, जे बोलू शकतो ते एका अर्थाने यांच्यावर अन्याय करतो। कारण अभिव्यक्ती हे स्वातंत्र्य घटनेने सर्वांना बहाल केलेलं आहे। ते व्यक्त करतात ते आपण समजू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या अभिव्यक्तीमध्ये अडथळा निर्माण होतो, जे की अत्यंत खेदजनक आहे। अद्यापही समाजात याबाबत जागृती नाही व शासन देखील म्हणावे तसे याकडे लक्ष देत नाही। आजच्या दिवसाच्या निमित्ताने आस्था सोशल फाउंडेशनच्या या प्लॅटफॉर्मवर आम्ही आमच्या व्यथा मांडणार आहोत व आम्ही ह्या शासनाकडे देखील पाठवणार आहोत। आमची शासनाला विनंती राहील की आम्ही देखील समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहोत। आमच्याकडे या पद्धतीने दुर्लक्ष करणे योग्य नाही। आमच्याकडे देखील लक्ष दिलं जावं व आम्हाला घटनेने दिलेले अधिकार, हक्क मिळावे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।